माधवनगर येथील ज्ञानदा कॉम्प्युटर टायपिंग सेंटरने टायपिंग परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं असून कुमारी करिश्मा लिंगप्पा साळवे या विद्यार्थिनीने इंग्रजी 30 विषयात 92% गुण मिळवून प्रथम आली आहे। मागील जून महिन्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने GCCTBC कॉम्प्युटर टायपिंगची परीक्षा घेतली होती। याविषयी सविस्तर माहिती अशी आहे की जून महिन्यात मराठी, हिंदी, इंग्रजी 30-40 या विषयांची परीक्षा झाली होती। त्याचा निकाल लागला असून कुमारी करिश्मा लिंगप्पा साळवे या विद्यार्थिनीने इंग्रजी 30 विषयात 92% गुण मिळवून प्रथम आली आहे। विषयावर गुणानुक्रमे आलेले विद्यार्थी याप्रमाणे कुमारी करिश्मा लिंगप्पा साळवे या विद्यार्थिनीने इंग्रजी 30 विषयात 92% गुण मिळवून प्रथम, कुमार नितीन भीमराव माळी हा 91% गुण मिळवून द्वितीय, तर कुमारी नकुसा विजय तावदरकर ही विद्यार्थिनी व कुमार अक्षय विजय पाटील हा विद्यार्थी इंग्रजी 30 विषयात 90% गुण मिळवून तृतीय आला। यावेळच्या इंग्रजी 40 या विषयात गुणानुक्रमे आलेले विद्यार्थी याप्रमाणे कुमार अक्षय विजय पाटील 86% गुण मिळवून प्रथम, आयुष अरविंद पटवर्धन 79% गुण मिळवून द्वितीय, नितीन भीमराव माळी हा 72% गुण मिळवून तृतीय आला। यावेळच्या मराठी 30 या विषयात गुणानुक्रमे आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे: विजया धोंडीराम रानदीम विद्यार्थिनी 80% गुण मिळवून प्रथम, वैष्णवी अजय पवार हिने विद्यार्थिनी 86% गुण मिळवून द्वितीय, आयुष अरविंद पटवर्धन 83% गुण मिळवून तृतीय आला। यावेळच्या निकालातील वेगळेपण म्हणजे 3 विद्यार्थी एकाच वेळी 3 विषय घेऊन 3ही विषयात पास असून त्यांचा निकाल याप्रमाणे: नितीन भीमराव माळी इंग्रजी 30 विषयात 91%, इंग्रजी 40 विषयात 72%, तर मराठी 30 विषयात 79% गुण मिळवून पास झाला। अक्षय विजय पाटील इंग्रजी 30 विषयात 90%, इंग्रजी 40 विषयात 86%, तर मराठी 30 विषयात 75% गुण मिळवून पास झाला। तिसरा विद्यार्थी आहे कुमार आयुष अरविंद पटवर्धन इंग्रजी 30 विषयात 79%, इंग्रजी 40 विषयात 79%, तर मराठी 30 विषयात 83% गुण मिळवून पास झाला। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थाचालक प्राध्यापक विठ्ठल पुजारी यांचं मार्गदर्शन लाभलं। नेहमीप्रमाणे यावेळच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे। तसेच नव्याने सुरू झालेल्या इंग्रजी, मराठी, हिंदी 50-60 विषयांसाठीही प्रवेश सुरू आहे। अधिक माहितीसाठी ज्ञानदा कॉम्प्युटर व कॉम्प्युटर टायपिंग सेंटरला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं।